सजवताना पाहू शकता तुम्ही। हा सेमीफायनलचा सामना असेल आणि हा सामना असेल दोन बलाढ्य संघांमध्ये। नक्कीच खरं तर या मॅच साठी सलगच्या 3 चौकारांसाठी 300 रुपये, सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये आणि सलगच्या 3 विकेटसाठी देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज किंग मेकर म्हणून ज्यांना संबोधलं जातं सन्माननीय आदरणीय कमलाकर म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून खरं तर हे पारितोषिक माजी उपसरपंच पद ज्यांनी भूषवलंय किंग मेकर कमलाकर म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून खरं तर हे कॅश प्राइज या मॅच साठी असेल आणि खूप चांगलं पारितोषिक खरं तर साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय। नक्कीच सामना पाहाल तुम्ही, हा एक हाय व्होल्टेजचा सामना असणार आहे। शिवांशू एंटरप्राइजेस विरुद्ध 7 आसरा वॉरियर्स, एक हाय व्होल्टेज सामना दोन बलाढ्य संघांच्या दरम्यान। एक साइडला निखिल माळी तर एक साइडला असणार आहे वैभव कडू। कुठला संघ वर्चस्व स्थापित करतोय आणि जातोय फायनलच्या स्टेजला पाहूया। आताच्या सामन्यातील दोन्ही संघ क्वालिफाईड संघ आहेत। तर दोन्ही संघ क्वालिफाईड संघ आहेत। यातना जिंकलेला संघ फायनल मध्ये जाणारच आहे, परंतु जो हरेल तो मात्र बक्षीस पात्र राहणारच आहे। तर पाहूया, चांगली चुरस असणार आहे दोन संघांमध्ये। एक साइडला पाहू शकता निखिल माळी, साहिल पाटील सारखे खेळाडू, तर एक साइडला वैभव कडू, राजू भोईर, मनोज भोईर यांसारखे खेळाडू। पाहूया विजय कोणाचा आहे। खरं तर खूप चांगलं आयोजन आपण पाहतोय, न भूतो न भविष्यत असं हे आयोजन आपण पाहतोय। आमचे लाडके आयोजक उंबरडेचा राजा मित्रमंडळ उंबरडे आयोजित उंबरडे विभाग प्रीमियर लीग 2024 हे एडिशन। लाडक्या आयोजकांमध्ये आम्ही आवर्जून नाम उल्लेख करू वज्रादेवी डेकोरेटर्स उंबरडे यांचा, खूप चांगली साथ आम्हाला मिळाली। प्रणित पाटील उंबरडे या टीमची देखील आणि ब्रदर्स मित्रमंडळ उंबरडे यांचं देखील मोलाचं सहकार्य। लाडक्या आयोजकांमध्ये आमचे सूरज म्हात्रे असतील, स्वरूप ठाकूर असतील, प्रसाद म्हात्रे असतील, रोशन म्हात्रे आहेत, आकाश म्हात्रे, कैलाश भोईर,
तदनंतर उत्तम कांबळे असतील, विशाल म्हात्रे, दर्शन म्हात्रे, राहुल म्हात्रे, ओमकार म्हात्रे, शुभम पाटील, वेद पाटील. खरं तर या सर्व लाडक्या आयोजकांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा खरं तर आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगल्या गतीचा चेंडू होता, लिटल एज घेतली, हवेत होता चेंडू, मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता. मात्र एक धाव पूर्ण केली. संघाची धाव संख्या 1, खातं खोललं गेलंय. वैयक्तिक आणि सांघिक सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. पहिलं षटक घेऊन आलाय उमेश आणि स्ट्राईक एंडला आहे तो आता म्हणजे संजय आणि नॉन स्ट्राईकला निखिल माळी. पाहूया चांगला सामना आपल्या भेटीसाठी. पुन्हा एकदा चांगलं एक्झिक्यूट केलंय, थोडेसे फंबल झाले, चेंडू हातात काही मिळाला नाही. दरम्यान एक धाव मात्र पूर्ण करतोय. सिंगल कडे फोकस केलं गेलंय खेळाडूंकडनं. नक्कीच त्याचप्रमाणे आदरणीय सन्माननीय कमलाकर भात्रे साहेब किंग मेकर माजी उपसरपंच साहेबांकडून या मॅच साठी सलगच्या 3 चौकारांसाठी 300 रुपये, सलगच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये आणि सलगच्या 3 विकेट साठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज या ठिकाणी आलेला आहे. नक्कीच पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू होता, डायरेक्ट हिट होतोय. बॅकअप नाही त्या ठिकाणी, परंतु रिस्क नाही घेत आहे. चांगली क्षेत्ररक्षण भागाला भेटते या ठिकाणी. चांगला हिट होता, डायरेक्ट हिट केला होता, चांगला थ्रो होता. प्रतीचा क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी देखील जकडून ठेवलंय. कोणत्याही प्रकारचा मोठा फटका मारता येत नाहीये फलंदाजांना, हात खुली करता येत नाहीये. आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले, फक्त 3 धावा खर्च केले गेल्यात. आता मात्र संजय सामना करेल उमेशचा. चौथा चेंडू पुन्हा एकदा उंच अपील केली गेली आहे, परंतु बॅट कट असल्यामुळे लेग बाईज बाहेर चेंडू होता. पंचांनी सांगितलं अपील फेटाळली आहे. एक धाव मात्र मिळेल. या पहा, या ओव्हर मध्ये 4 चेंडू मध्ये फक्त सिंगल धाव जमा करू शकले आहेत. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल उमेश भोईरचे. चला 7 आसनाचा 12वा प्लेअर इकडे यायचा आहे. सुवांशू एंटरप्राइजेसचा 12वा प्लेअर यायचा आहे. खोल टप्प्याचा चेंडू, काय गोलंदाजी करतोय. खोदण्यासाठी पण चान्स दिलेला नाही. चांगली गोलंदाजी उमेश भोईरच्या मार्फत. आतापर्यंत 5 धावा खर्च केल्या, तर चांगली गोलंदाजी करतोय. जरूर पहा, आम्ही विनंती करतोय, सुवांशू एंटरप्राइजेस आपला 12th मॅच नाहीये या ठिकाणी. आम्ही विनंती तुम्हाला करतोय 12वा खेळाडू पाठवायचा आहे. शेवटचा चेंडू या षटकातला आणि चेंडू जातोय 1 बाउन्स, चौकार. शेवटचा चेंडूवर मोठा प्रहार. एक षटकानंतर संघाची धावसंख्या होते 9. कोणतंही नुकसान नाही आहे अद्याप सुवांशू एंटरप्राइजेस कडनं, परंतु 5 चेंडू चांगले टाकल्यानंतर एक चेंडू मात्र खराब पडलाय. बाउंड्री आली आहे. संघाची धावसंख्या झाली आहे 9 धावा. आता मात्र षटक घेऊन आलाय मनोज, स्वतः कॅप्टन संघाचा जबाबदारी घेतोय आपल्या खांद्यावर. एक तेज तर्रार गोलंदाज, मागील मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली आहे, विकेट टेकिंग गोलंदाजी करण्यात सफल झालाय. आता पाहूया सामना करेल तो म्हणजे निखिल माळी. मनोज टू निखिल माळी. आता मात्र एष्ट्या उद्ध्वस्त करतोय, चेंडू काहीसा खाली राहिलाय आणि एष्ट्या उद्ध्वस्त करतोय, होते दांडी गोल. जय जय माळी मत तंबूच्या आसऱ्याला जातोय. एक मोठी विकेट मिळते आहे, ती म्हणजे मनोजला पहिल्या चेंडूवर. चांगली गोलंदाजी करतोय. आता मात्र आलाय ओमकार. मागील मॅचचा
वृत्तांत पाहिला तर ओमकार देखील चांगला फटकेबाजी करणारा फलंदाज आतापर्यंत दिसून आलाय. पाहूया मनोजच्या विरुद्ध काय खेळी करतोय आणि किती धावा जमवतोय. सेकंड स्पेल मध्ये मनोज भोईर सामना करेल आता ओमकार. आता मात्र काहीशी लाईन भरकटलेत. पंच आम्हाला कळवत आहेत की हा चेंडू वाईट आहे, मात्र पॅनलाइज केलं जाईल. अपोजिट संघाला 1 धाव दिली जाईल. अवांतर धाव संख्येत वाढ. संघाची धाव संख्या होते 10. आता मात्र दुहेरी अंकात पोहोचलंय संघाचं. स्कोरबोर्ड वर 10 धावा लागल्यात. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा वाईट चेंडू. नक्कीच कुठेतरी लेंथ बिघडली आहे, स्पीड वाढवण्याच्या प्रयत्नात की काय, पण नक्कीच वाईट चेंडू जात आहेत. बॅक टू बॅक दुसरा वाईट येतोय. संघाची धाव संख्या मात्र 11 झाली. आता मात्र चांगला चेंडू होता, चांगलं एक्झिक्यूट केलं जात आहे तिथे क्षेत्ररक्षकाकडनं. चांगलं क्षेत्ररक्षण, 1च धाव मिळेल. संघाची धाव संख्या 12 धावा. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली गोलंदाजी. आता मात्र सूर गवसलाय. टप्पा अॅक्युरेट होता, कदाचित एज लागून देखील विकेट जाण्याची शक्यता होती, परंतु बचावले. थोडक्यात चांगली गोलंदाजी. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा मनोज सामना करेल. आता मात्र संजय. आता मात्र संजयच्या बॅट मधनं आलाय खणखणीत षटकार. 1 बाउन्स षटकार, सीमा पार. सॉरी, माफ करा, चौकार आला या चेंडूवर. तर 4 या चौक्याने संघाची धाव संख्या झाली 16 धावा. आता मात्र अभिमान आहे. नक्कीच पाहूया काय निर्णय येतो. किती धावा? नो प्लस 2 धावा. ठीक आहे, फ्री हिट असणार आहे. पॅनलाइज केलं जाईल गोलंदाजाला. अतिरिक्त धाव संख्येत 1 ने वाढ प्लस 2 धावा 22च्या. संघाची धाव संख्या 19 आणि येणारा चेंडू म्हणजे लॉटरीचं तिकीट असणार आहे फलंदाजासाठी. फलंदाज संजय करतोय का संधीचं सोनं? संजय. पाहूया पुढचा चेंडू मनोजचा फ्री हिटचा असणार आहे. सामना करेल संजय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आहे, ड्रॉप होते आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात रितेशने. तर चांगला प्रयत्न केला गेला होता उमेशकडनं, परंतु कॅच ड्रॉप झाली. कॅच नसती पण नक्कीच 1 धाव वाचली गेली असती. परंतु संघाची धाव संख्या आता 21 वर जाऊन पोहोचते. या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र हा चेंडू थांबणार नाहीये, परंतु आतमध्ये आलाय. हवेच्या प्रेशरने चेंडू राहिला आतमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि गाडी होते बाद. थँक्यू डीजे. थँक्यू. तस एकदा आपण उद्याच्या लढती पाहूया. स्पर्धेचा दुसरा आणि अंतिम दिवस असणार आहे. पहिली मॅच रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन आणि त्यांच्या विरोधात संत तुकाराम धोंडपाडा. रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शनचा विचार केला तर आमचे मुकेश पाटील आणि महेश पाटील यांची फ्रँचाइज टीम भिडेल. कल्पेश कडू यांची संत तुकाराम धोंडपाडा यांच्या अगेन्स्ट 10 वाजता सामन्याला सुरुवात होईल. आणि नेक्स्ट मॅच रोशन म्हात्रे स्वरूप ठाकूर यांचा ब्रदर्स 11 उंबरडे फाईट करेल.
निशांत रॉय यांच्या निशांत रायडर्स उंबरडे 21 धावा. निशांत रायडर्स उंबरडे अशा 2 लढती आपण या 4 फ्रँचाइज टीम पाहणार आहोत. तर 21 धावा स्कोर बोर्डवर. पाच चेंडू झाले असतील. षटक संपले. या षटकानंतर संघाची धाव संख्या झाली आहे 22 धावा. तर आता मात्र 11च्या सरासरीने 2 षटकांमध्ये 22 धावा जमा केले गेलेत. पुन्हा एकदा आपण उद्याच्या लढतींकडे एकदा लक्ष टाकूया. 10 वाजता पहिली लढत पाहायला मिळेल. 9 वाजता सामना सुरू होणार आहे. सो 9 वाजता रिपोर्टिंग टायमिंग आहे. आपण 9 वाजता या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन मुकेश पाटील महेश पाटील यांच्या संघ, त्यांच्या विरोधात कल्पेश कडू यांचा संत तुकाराम धोंडपाडा आणि ब्रदर्स 11 उंबरडे रोशन म्हात्रे स्वरूप ठाकूर यांचं टीम, त्यांच्या विरोधात टीम असेल निशांत रायडर्स उंबरडे निशांत रॉय यांची फ्रँचाइज टीम. उद्या सकाळी 9 वाजता आपली रिपोर्टिंग करायची आहे आणि सामना आपण आल्यानंतर आय थिंक 9:15 मॅचला सुरुवात होणार आहे. उंबरडेचा राजा मित्रमंडळ उंबरडे आयोजित आपण पाहू शकता या ठिकाणी उंबरडे विभाग प्रीमियर लीगचा 2024चा थरार वज्रादेवी डेकोरेटर्स उंबरडे यांचं आभारी आहे, कारण त्यांचा मोलाचा सहयोग आहे, चांगला सपोर्ट दिलाय या प्रीमियर लीग साठी. तसेच प्रणित पाटील उंबरडे संघ ज्यांनी हे मैदान उपलब्ध करून दिलंय या प्रीमियर लीग साठी, त्यांचा देखील आम्ही आयोजकांच्या वतीने आभारी आहोत. तसेच ब्रदर्स मित्र मंडळ उंबरडे जे व्हॉलेंटियर्स पाणी जे पुरवणारे मित्रमंडळ आहेत त्यांचा देखील आम्ही आभारी आहोत. आणि तसेच अमित कांबळे यांचा देखील आम्ही आभारी आहोत. तसेच बरेच सहकारी मगाशी प्रत्येकाचं इंडिव्हिज्युअली नाव घेतलंय, त्या प्रत्येकाचं आम्ही आयोजनांतर्फे आभारी आहोत. वळूया सामन्याकडे. दरम्यान दुसरं षटक हाताळतोय तो म्हणजे उमेश, वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलाय उमेश. पहिल्याच चेंडूवर आघात केला गेलाय. 4 धावा मिळाल्यात. संघाची धाव संख्या झाली आहे 26 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 26 धावा जमा केले गेलेत शुभांशु एंटरप्राइजेस यांच्याकडनं. पाहूया विकेट टेकिंग गोलंदाजी होते का उमेश कडनं, कारण धावांचं ओघ मात्र वाढत चाललाय. चांगला कार्बन ड्राईव्हचा शॉट, क्षेत्ररक्षक आहे तिथे, चांगला थ्रो होता परंतु एक्झिक्यूट करता आला नाही आहे. परंतु 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. शुभांशु एंटरप्राइजेसच्या खात्यामध्ये वाढतायत 2 धावा. संघाची धाव संख्या होते 28. 2 गडी बाद. आता मात्र डिफेन्स करतोय, अपील केलंय आणि चांगला एक्झिक्यूट केलाय चेंडू. बॅक टू द बॉलर, विकेट मिळते. रनआउटचा चांगली गोलंदाजी. चेंडू जातोय ऑफच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे तिथे, उचलणार, फर्स्ट अटेम्प्ट मध्ये फेकणार. दरम्यान 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. संघाची धाव संख्या 2नी पुढे सरकते. संघाची धाव संख्या होते 30 धावा. आता आलेला फलंदाज आहे साहिल. साहिल मात्र एक बलाढ्य खेळाडू म्हणून ओळखला जातो. मोठ्या फटक्यांसाठी देखील त्याची ओळख आहे. पाहूया सुजित काय करतोय. सॉरी उजेर, माफ करा, उजेर फलंदाजी ऑन स्ट्राइक
सामना करेल उमेदचा. पुन्हा एकदा फ्लिक केलेला चेंडू समोर क्षेत्ररक्षक उचलणार फेकणार दरम्यान काहीच चेंडू थ्रो काही व्यवस्थित केला नाही आहे, त्यामुळे 2 धावा मात्र पूर्ण झाल्या. उजरच्या खात्यामध्ये 2 तसेच संघाच्या खात्यात देखील 2. 32 धावा होत आहेत स्कोर बोर्डवर. संघाची धावसंख्या मात्र पुढे चालली आहे. प्रयत्न केले जातात विकेट घेण्याचे, परंतु यश काही लाभत नाहीये अजूनही उमेशला. कुठेतरी आता पुन्हा एकदा चान्स होतोय, चांगला एक्झिक्यूट केलाय क्षेत्ररक्षकाने, परंतु प्रयत्नाला यश येत नाहीये. चांगली फलंदाजी देखील डिफेन्स करतोय, स्वतःला वाचवतोय. गोलंदाजी देखील चांगलं षटक संपलंय. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या होते 33 धावा. आता वळूया आपण दुसऱ्या आवाजाकडे. समालोचन करतील आपला पेण शहराचा गोड आवाज परमेश दादा पाटील. थँक्यू. खरं तर धावसंख्येचा आपण विचार केला तर प्रतिषटक 11 धावांचा करंट रन रेट आपण पाहतोय. 33 धावा स्कोर कार्डवर झाल्यात. 3 विकेट्स गेल्यात, 3 षटकं संपलेत. 3चा आकडा मॅजिक आकडा असं म्हणूया आपण स्कोरबुकवर लागलाय. परंतु आता धावांचा वेग थोडा वाढवावा लागेल. या अर्थी मॅच आपण पाहतोय सेमीची लढत. टीम 7 आचरा वॉरियर्सच्या विरोधात सुयांशू एंटरप्राइजेस ही फ्रँचाइज टीम या ठिकाणी लढते. पण इंटरव्ह्यूज मध्ये टॉस जिंकल्यानंतर हा खरं तर निखिल माली म्हणाला की टॉस जिंकल्यानंतर मला फलंदाजी करायची आहे. 7 आचरा वॉरियर्सला करायची होती गोलंदाजी. सो त्यांना गोलंदाजी वाटायला आले, फलंदाजी निश्चितच वाटायला आले निखिल माली यांच्या सुयांशू एंटरप्राइजेस या फ्रँचाइज टीमला. परंतु संध्याकाळच्या सत्रामध्ये 5 षटकांच्या मॅच मध्ये किमान तुम्हाला 50-55 रन्स करावे लागतील. 33 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्यात. 12 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. या 12 चेंडू मध्ये जर का 17-18 रन्स जर आल्या तर निश्चितच 50च्या आसपास टीम पोहोचेल. टीम सुयांशू एंटरप्राइजेस निखिल, संजय आणि ओमकार हे खेळाडू अगदी लवकर बाद झाले. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये उजेर आणि साहिल या 2 खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. उजेर मुजावर रोडे टीम मधून ग्रामीण गटातून खेळणारा हा खेळाडू ऑलराऊंडर अष्टपैलू खेळाडू आहे. ज्यार्थी त्याची गोलंदाजी असेल, त्याचं क्षेत्ररक्षण असेल, त्याची बॅटिंग असेल, चांगल्या टच मध्ये चालू हंगामात तो आहे. आणि हे देखील हंगाम यशस्वीरित्या खरं तर संपवण्याचा त्याचा देखील विचार असेल. कारण की उंबरडे विभाग प्रीमियर लीग मध्ये ऑप्शन मध्ये मोठ्या पॉइंट्सवर त्याची निवड झाली. फटका लाजवाब स्वीट साऊंड ऑफ द बॅट ठोकलाय षटकार. होतं ते साध्य केलंय. नाद करा पण आमचा कुठे. उंबरडेचा राजा मित्रमंडळ उंबरडे आयोजित खरं तर ही प्रीमियर लीग आपण पाहतो. दमदार आयोजन या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये क्विकली एक 40 रन्स या ठिकाणी कंप्लीट झाल्या. धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर आपण पाहतो 40 धावा धावफलकावर आहेत. मंगेश बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय. या षटकातील 2 चेंडूंवर आल्यात 7. खूप चांगलं आयोजन, दमदार आयोजन. उंबरडे विभाग प्रीमियर लीगचा वज्रादेवी डेकोरेटर्स उंबरडे यांची साऊंड सिस्टीम मंडप व्यवस्था आपण पाहतो. त्यांचं देखील कौतुक आपण करूया. त्यानंतर अलॉंग द कार्पेट ऑन साईडला चेंडू फील्ड झाला, रन्स आली 1. प्रदीप पाटील उंबरडे टीमचं कौतुक करूया. मैदान उपलब्ध करून दिलंय त्यांनी. ब्रदर्स मित्रमंडळ उंबरडे या ग्रुपचं देखील आपण या ठिकाणी कौतुक करूया. जबरदस्त आयोजन. आणि विशेष करून अमित कांबळे दादांचं देखील या ठिकाणी आपण कौतुक करूया, ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफीज या ठिकाणी स्पॉन्सर झाल्यात. चेंडू अवॉइड ट्रॅव्हल झाला, कॅच ड्रॉप झाला. टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ. मॅथ्यूजने झेल सोडला होता रोहित शर्माचा आणि 264 धावांचं वर्ल्ड रेकॉर्ड आलेलं. आणि 1983च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल पाजींनी झेल पकडलेला आणि वर्ल्ड कप जिंकलेला.
इंडियन टीमने. असे काही रेकॉर्ड्स आहेत. पहा एक कॅच किती महत्वाची असते. शॉर्ट पिच चेंडू वाद, जबरदस्त कनेक्शन, प्रॉपर हिट. चेंडू मात्र चाललाय दन 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 करत सीमा पार, षटकार. त्या समालोचन कक्षावरती जर चेंडू जर आला तर किंग बेकर सन्माननीय कमलाकर म्हात्रे साहेबांकडून तब्बल 200 रुपयाचा कॅश प्राइज. समालोचन कक्षाला जर मानवंदना ठोकणारा जर षटकार आला तर 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पण धाबे थोडे आता दणाणलेत. टीम 7 असरा वॉरियर्सचे चौथ्या षटकामध्ये 3 षटकार, महागडे षटक, 22 रन्स कुठल्या गेल्या त्या षटकामध्ये. आणि आता मात्र विचार करण्यास भाग पाडले 7 असरा वॉरियर्सने, द वन मॅन आर्मी. पहा एक कॅच किती महत्वाची होती. 55 धावा धाव फलकावर सेमीची लढत. सेमीफायनल मध्ये आपण दोन्ही फ्रँचाइज टीमला पाहतोय. विजयी संघ फायनल मध्ये प्रवेश. उद्याला ह्याच टायमिंगला ती फायनलची अंतिम लढत बेस्ट वर्सेस बेस्ट असा महामुकाबला आपण पाहणार आहोत. मी तर असं म्हणेल की 10,000 पॉइंट्स आता वसूल झाले. उजेर ज्या अर्थी फलंदाजी करतो, ज्या अर्थी तो गोलंदाजी करतोय. शेवटचा षटक कल्पेश गोलंदाजावर या ठिकाणी हल्ला पहिल्या चेंडूवर चढवला अलॉंग द कार्पेट. रस आले एक सिंगल. उजेड यांच्या जर बॅट मधून जर अर्धशतकीय केली 50 धावा जर कंप्लीट झाला तर अब्रार कडून तब्बल 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. सद्यस्थितीत जर आपण विचार केला तर एकूण 33 11 चेंडू फेस केले, 33 धाव संख्येवर खेळतोय. बॉलर बॅक ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट डाऊन द ग्राउंड स्ट्रोक्स प्ले केला गेला. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्यासाठी शोध आहे परंतु फक्त एक मिळेल. खेळाडू धावबाद फलंदाज साहिल तंबूच्या आश्रयाला. प्रयत्न गती परिवर्तन पाहायला मिळालं. कोणत्या प्रकारची रस येत नाहीये. धावसंख्या एकूण स्कोर कार्ड वर आपण पाहतोय 57. 57 धावा धाव फलकावर. या षटकातील चेंडू बाकी असतील एकूण 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज कल्पेश हा षटकातील पुढील चेंडू समोरच्या दिशेला लॉफ्टेड हिट. चेंडू मात्र चालला प्रेक्षकांच्या भेटीसाठी. षटकार. चौदा चेंडू फेस केलेत आणि 40 धाव संख्येवर खेळतोय उजेर मुकादम मुजावर. आणखीन एक चांगला फटका. अर्धशतकाच्या शोधात आहे उजेर. आणखीन एक फटका सीमा पार. षटकार.
रुपयाचा तर कॅश प्राइज असेलच 3 षटकारांसाठी, प्लस अर्धशतकीय खेळी देखील कंप्लीट होईल. एकूण सध्या स्थितीत खेळतोय 46 या धावसंख्येवर उजेर मुजावर. चांगला फटका आहे म्हणजे हेलिकॉप्टर त्या ठिकाणी 38 सर्कलच्या आतमध्ये फक्त मिळेल एक सिंगल. जर खेळी आवडली असेल उजेरची तर एकदा जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. द वन मॅन आर्मी, द वन मॅन शो पाहायला मिळाला. षटक संपलं 5वं. एकूण धावसंख्या स्कोर कार्डवर आपण पाहतो 70 धावा, 71चं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय 7 असरा वॉरियर्स संघाला. मुजावरसाठी टाळ्या नक्कीच झाल्या पाहिजेत, कारण त्याच्यासाठी एकच लाईन माझ्याकडनं. भावा तू लावलेली कॅश प्राइज जरी जिंकला नसलास ना तरी ग्राउंडवरच्या प्रत्येकाचं मन जिंकलंस तुझ्या खेळीने. तर चांगला बॅटिंग परफॉर्मन्स तुझ्याकडनं बघायला भेटला. मोठे फटके तुझ्या बॅट मधनं निघालेत, परंतु आता 7 असरा वॉरियर्सच्या फलंदाजांना देखील कंबर कसून उतरावं लागेल. ग्राउंड मध्ये मोठी फटकेबाजी करावी लागेल. 70 धावांचा 71 धावांचा पाठलाग करायचा असेल आणि जर आपला संघ फायनल मध्ये दाखल करायचा असेल तर नक्कीच कंबर कसून उतरा आणि षटकार चौकारांची आतिषबाजी करा. बस नक्की. खरं तर मैदान क्रमांक 2 वर सध्या प्रॅक्टिस सुरू आहे. आमच्या कॅमेरा ऑपरेटरला विनंती करा एकदा कॅमेरा तिकडे झूम अप करा, पाहूया कोणते खेळाडू प्रॅक्टिस करतात, कारण की उद्याच्या लढती देखील तितक्याच महत्वाच्या आहेत. अर्थातच उद्यासाठी आपण 4 फ्रँचाइज जे टीम्स पाहणार आहोत त्यामध्ये पहिली लढत असेल रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन च्या विरुद्ध संत तुकाराम धोंडपाडा आणि नेक्स्ट मॅच ब्रदर्स 11 उंबरडेच्या अगेन्स्ट निशांत रायडर उंबरडे. चला एकदा प्रॅक्टिस सेशन कडे आपण जाऊया. त्या ठिकाणी प्रॅक्टिससाठी काही छोटे खेळाडू आपण पाहतोय. सुमित पाटील यांच्या नेतृत्वात ते प्रॅक्टिस सेशन त्या ठिकाणी सुरू आहे आणि मिलिंद म्हात्रे सध्या त्या ठिकाणी गोलंदाजी करतोय. प्रॅक्टिस सेशन त्या ठिकाणी सुरू आहे. जरूर उद्यासाठी त्या खेळाडूंना देखील आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. एकूण 71 धावसंख्येचं लक्ष या ठिकाणी असेल. 7 असरा वॉरियर्स मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून निखिल मालीची ओळख आहे. टॉस जिंकल्यानंतर त्याने फलंदाजी निवडली. वाऱ्याची मदत त्याला होती, मिळाली देखील. 4थ्या क्रमांकावर आलेला उजेर मुजावरनी अक्षरशः धुमाकूल गाजवला. खरं तर सर्वांची मनं त्याने जिंकली आणि बिनबाद केली. त्याच्याकडून आली एकूण 47 धावांची बिनबाद केली त्याची. एकूण आपण पाहिली 70 रन्स कंप्लीट केल्या. टीम स्वयंसू एंटरप्राइजेसने 71चं टार्गेट या ठिकाणी आहे 7 असरा वॉरियर्स कडे. चला फलंदाज पाठवायचे आहेत. काय स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे? 71 धावा जर तुम्ही 5 षटकामध्ये तुम्हाला चेस करायचे आहेत तर कशा प्रकारची स्ट्रॅटर्जी असायला पाहिजे? नक्कीच अटॅकिंग फलंदाजी करावी लागेल. जशी फलंदाजी मुजावरच्या बॅटमधनं आली तशीच बॅटिंग एखादा तरी फलंदाज सेट होऊन फटकेबाजी करावी लागेल तर नक्कीच तुम्ही चेस करू शकता. तर मी मगाशीच ऐकलं निखिल माळीने सांगितलं की पहिल्यांदा आम्हाला बॅटिंग असू दे फिल्डिंग असू दे काही फरक पडत नाही. आमचे असे 4 बॅट्समन असे आहेत आमच्याकडे की त्यांना अजून बॅटिंगच भेटलेली नाही. तर या शब्दावर मुकत त्यांनी एवढा स्कोर उभा झाला त्यांचा 70 धावा. त्याचप्रमाणे आता वैभवला मात्र नक्कीच कुठेतरी कंबर कसून फटकेबाजी करावी लागेल. नक्कीच एका खेळाडूला अगदी 3 ते 4 षटकं खेळावं लागेल. एक मॅरेथॉन इनिंग 35-40 धावांची ज्या अर्थी उजेर मुजावरने जी बॅटिंग केले तशा प्रकारची फलंदाजी एका खेळाडूला करावी लागेल. चला पाणी हवंय का की चेंडू हवंय? उपेंद्र म्हात्रे आणि जर झेल पकडली तर प्रत्येक कॅचसाठी पिंटे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पण कॅश प्राइज पेक्षा एका मित्राचं एका मित्रावर असणारं प्रेम या ठिकाणी दर्शवलं जातं. परंतु पिंट्याचे ते पुतणे आहेत. चला काय हवंय? चेंडू पाहिजे का? चला चेंडू द्या आयोजकांना आमची विनंती असेल. एका खेळाडूला एक मोठी इनिंग साकारावी लागेल. खूप चांगली बॅटिंग पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिले. अक्षरशः धुमाकूल गाजवला उजेर मुजावर यांनी. पहिल्या षटकात उमेशच्या आल्या 9, दुसऱ्या षटकात मनोजच्या 13. सामना बॅलन्स होता. तिसऱ्या षटकामध्ये उमेशच्या 11. सामना तदनंतर देखील बॅलन्स होता असं आपण म्हणूया, कारण की
3 षटकानंतर आपण जर विचार केला तर एकूण 33 धावा 11च्या सरासरीने चालत होता टीम सोयाशी एंटरप्राइजेस, परंतु 4थ्या षटकामध्ये आल्या 22 आणि 5व्या षटकामध्ये आल्या 15 आणि स्कोर मात्र फ्लाय झाला. एकूण धावसंख्या आपण पाहिली पहिल्या 17 अंती 70, 71चं या ठिकाणी लक्ष जरूर असेल. 7 असरा वॉरियर्स पहिल्या षटकासाठी स्ट्राईक गोलंदाज निखिल माली या ठिकाणी सज्ज झाला. बॅटची फ्लाइंग रेस मध्ये झेल उडाला. कॅच पकडण्याचा प्रयत्न प्रतीक त्या ठिकाणी होता, डाईव्ह जरूर लगावली होती, परंतु एक झेल निसटला. अशा बऱ्याचशा संधी येतील. चारती आमचे साथी समालोचक ऋषी म्हणाला की आता अटॅकिंग बॅटिंग, आक्रमक फटकेबाजी. एका खेळाडूला 3 ते 4 षटकं खेळावी लागतील आणि फक्त खेळून फायदा नाहीये, त्या खेळीमध्ये षटकार चौकार येणं गरजेचं राहतील. एका खेळाडूला 30-35 धावांची इनिंग खेळणं गरजेचं आहे. हलक्या हाताने चेंडूला फक्त ढकलले, दिशा दिले, पॉइंटला खेळाडू चेंडूच्या पाठीमागे पळतोय. रस येईल, सिंगलला कन्वर्ट केलं गेलं डबल मध्ये. 2 धावेने धावसंख्या एकूण स्कोर कार्डवर 3 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला पॉवर दाखवावी लागेल. पॉवर प्लेचे षटक म्हटलं की गोलंदाजांना थोडी डोकेदुखी असते. 2 खेळाडू फक्त 30 सर्कलच्या बाहेर आहेत, त्याचा फायदा जरूर खेळाडू उचलतील. मैदानात थोडी गरमाट आहे. चारती निखिल मालीला मी अनेक वेळा पाहिलं, तो अग्रेसिव्ह मूड मध्ये असतो नेहमी, स्विच ऑन त्याचा असतं, परंतु त्याचं सर्व लक्ष हे मॅच कडे असतं. मी त्याला एकदा विचारलं होतं की हे असं का असतं, तर त्यांनी मला सांगितलं मी जर मॅच मध्ये 100% देतोय तर माझ्यासोबत खेळणारे प्रत्येकाने 100% दिलं पाहिजे. होय जरूर, हे तर अगदी खरं बोललात तुम्ही. ज्या अर्थी एक खेळाडू 100% देतोय आणि मग दुसरा खेळाडू जर 50 किंवा 70% देत असेल तर ते योग्य नाही आहे. पण प्रत्येक खेळाडू महत्वाचा आहे. 11 खेळाडूंपैकी 11च्या 11 खेळाडू महत्वाचे आहेत. पण एक मिसफील्ड, एक चान्स मिळाला की मग काय होऊ शकतं हे मॅचने सांगितलंय. उजेडला ज्या अर्थी असं आपण म्हणूया की कॅच सोडल्यानंतर संधी मिळाली आणि मग उजेडने अक्षरशः धुमाकूळ गाजवला. नक्कीच त्या कॅच नंतर त्यांनी 4 षटकार मारलेत, म्हणजे ती कॅच जवळजवळ 24 धावांना पडल्या. ती जर कॅच पकडली गेली असती तर नक्कीच एवढ्या धावा देखील झाल्या नसत्या, कदाचित 50 धावांपर्यंत मजल मारली गेली असती, परंतु त्याच्या 4 षटकारांनी नक्कीच पुढे ढकलला गेलाय सोयाशी एंटरप्राइजेस. होय जरूर, फक्त 9 धावसंख्येवर असताना त्याची असं आपण म्हणूया कॅच ड्रॉप झाली होती आणि 9 नंतर तो 47 वर पोहोचला. सो बऱ्याच धावांचा डिफरन्स आला. पाणी घेऊन जा मैदानाच्या आतमध्ये. आमची विनंती आहे, पंचांकडे पाण्याची बॉटल्स आहे. धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 5 धावा, 5 रन्स ऑन दी बोर्ड. 5 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण पाहतोय. 2 डॉट बॉल, 3 सिंगल, 1 दुहेरी फटका, अशा एकूण 5 धावा स्कोर कार्डवर. उंबरडेचा राजा मित्रमंडळ उंबरडे आयोजित उंबरडे विभाग प्रीमियर लीग 2024 चा थर्रार तुम्ही पाहताय. आमचे लाडके आयोजक सूरज म्हात्रे, स्वरूप ठाकूर, प्रसाद म्हात्रे, रोशन म्हात्रे, आकाश म्हात्रे, कैलाश भोईर, उत्तम कांबळे, विशाल म्हात्रे, दर्शन म्हात्रे, राहुल म्हात्रे, ओमकार म्हात्रे, शुभम पाटील, वेद पाटील आणि महत्वाचं योगदान राहिलंय वज्रादेवी डेकोरेटर्स उंबरडे, प्रदीप पाटील उंबरडे, तदनंतर ब्रदर्स मित्रमंडळ उंबरडे आणि खास करून ज्या बिग ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर्स केल्यात, अमित दादा कांबळे आणि उत्तम दादा कांबळे यांचं देखील आम्ही आवर्जून नाव घेतोय. बिग सपोर्टर्स आहेत आमचे ते. विनंती असेल उत्तम दादांना की आपण अतिथी कक्षामध्ये यावं. जाऊया दुसऱ्या षटकासाठी. खरं तर दुसऱ्या षटकात काय घडेल हे देखील पाहणं महत्वाचं आहे. उजेर बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालाय, पण आता फलंदाजी नंतर आता गोलंदाजीत काहीसा कमाल दाखवेल का हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं आहे. नक्कीच त्याची कॉन्फिडन्स लेवल आता हाय आहे, कारण त्यांनी जो स्कोर मारलाय
त्या हिशोबात त्याची मतलब प्रत्येक खेळाडूची जर तुम्ही जर चांगला खेळ होतो तुमच्याकडनं तर त्याप्रमाणे तुमचा कॉन्फिडन्स वाढत जातो खेळामध्ये. त्याच प्रकारे पाहू शकता आता मात्र अटॅकिंग हाफिज बॉल होता, अटॅक केलाय आणि एक लोण्याचा गोळा सोडलाय क्षेत्ररक्षकाने. याच मॅच मध्ये मागील इनिंग मध्ये वैभवने कॅच सोडला होता उजेरचा. त्यानंतर उजेरनी जी काही खेळी साकारली ती सगळ्यांनी पाहिलीच, पण आता जीवदान मिळालं वैभवला. तो देखील खतरनाकच फलंदाज आहे, तो देखील बरसू शकतो. पाय ते बक्षीस लागलं गेलंय उजेरसाठी. सचिन कोळी याच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे, 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. पहा किती विश्वास दाखवला जातोय, चांगली गोलंदाजी करतोय. इनसाइड कट करणारा चेंडू जातो यष्टीरक्षक हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता. दुसरं षटक प्रगतीपथावर. संघाची धाव संख्या मात्र 6 धावा. मागील मॅच सारखं अविश्वसनीय खेळी करून दाखवावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. याचीच मी गोष्ट करत होतो, मोठे फटके मारावे लागतीलच तुम्हाला. सिंगल डबलने रन चेस होणार नाहीयेत. मी सुरुवातीलाच म्हटलं अटॅक आणि अटॅकच करावा लागेल तुम्हाला प्रत्येक चेंडूवर. हो नक्कीच. खरं तर असं म्हटलं जातं अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स. तुम्हाला अटॅकिंग मोड मध्ये जावं लागेल. आक्रमक फटकेबाजी या ठिकाणी जरूर करावी लागेल, कारण की अभी नाही तो कभी नाही या युक्तीनुसार हा झेल उडाला. फक्त फिल्डर चेंज केला आणि हरेशने पकडलाय झेल आणि फलंदाज वैभवचा संपलाय खेळ. सत्तर धावांचं लक्ष या ठिकाणी असताना पण आता वातावरणात थोडासा बदल आला. ज्या अर्थी वारा थोडा थांबला, पण मागचे 2 फटके जे आपण विचार केला व्हाईटिश लॉंग ऑनला जे झेल उडाले होते काऊ कॉर्नर रिजन मध्ये, ते जर वाऱ्याचा वेग असता तर नक्कीच बाहेर गेले असते. सो वातावरणाचा देखील परिणाम क्रिकेटवर होताना आपण पाहिला. चेंडू स्विंग देखील होतं, कधी आउट स्विंग इन स्विंग देखील चेंडू होत आहेत. आणि खरं तर आजचा दिवस उजेडने खरं तर गाजवला असं आपण म्हणूया. ज्या अर्थी त्याची फलंदाजी असेल, त्या अर्थी त्याची गोलंदाजी असेल, लक फॅक्टर खरं तर नशिबाची साथ देखील त्याला मिळाल्या. नवीन फलंदाज मनोज. बॅट होती, बॅटची इनरेज लागली होती त्या ठिकाणी. कॅच जरूर ड्रॉप झाला. आणखीन एक संधी जरूर मिळाली मनोजसाठी. कॉन्फिडन्स परंतु सध्या हाय आहे उजेर मुजावरचा. नक्कीच मी बोललो मगाशीच, त्याचे खेळी जे झाले ना ही खूप हाय लेवलनी झाले. त्याच लेवलला त्याचा कॉन्फिडन्स आहे सध्या, त्याच लेवलनी त्याची गोलंदाजी चालली आणि तो नक्कीच विकेट टेकिंग गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करत असणार आहे आणि त्याला यशही भेटले. पुढचा चेंडू घेऊन उजेर मुजावर. मात्र खेळाडू देखील त्याला किती सपोर्ट करतात, चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातं या ठिकाणी. काय बोलशील धर्मेश दा या गोलंदाजीसाठी? जरूर खूप चांगली लाईन आणि लेंथ आपल्याला पाहायला मिळाली. ऑफ स्टिकच्या बाहेर अवे फ्रॉम बॉडी, शरीरापासून हलकासा दूर राहणारा चेंडू कोणत्या प्रकारची संधी देत नाहीये उजेर मुजावर. 2 षटकांचा खेळ संपलाय. पहिल्या षटकात बॅट्समनला चांगला लाभ घेता आला, परंतु आता उत्तरेकडनं दक्षिणेकडे वारे चालू झाले त्यामुळे चेंडू सीमापार नाही जाऊ शकत आहे. कारण मॅक्झिमम फलंदाज लेग साईडला बॅट्समन बॅटिंग करतात आणि ऑफ साईडला वारा चाललाय.
तर पाहूया आता पुन्हा एकदा सेकंड स्पेल घेऊन वैयक्तिक दुसऱ्या गोलंदाजीवर निखिल माळी. चांगला कट करतोय चेंडू, निर्धाव चेंडू, पहिला चेंडू निर्धाव. सांघिक तिसरं षटक असणार आहे, वैयक्तिक दुसरं षटक. याच्या अगोदरचं षटक चांगलं टाकलं गेलंय दोन्ही गोलंदाजांकडनं आणि 5 धावा खर्च झाल्यात पहिल्या ओव्हरला आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये देखील 4च धावा खर्च झाल्यात आणि स्कोर बोर्डला आहेत फक्त 9 धावा. आता पाहूया किती धावांपर्यंत पोहोचू शकतोय. मुमकिन को नामुमकिन होते हुए हमने देखा है, मगर नामुमकिन को मुमकिन होते हुए हमें देखना है. तर भरोसा ठेवूया मनोजवर आणि भरोसा ठेवूया गोलंदाजांवर स्वयंशी एंटरप्राइजेसच्या. पाहूया या क्रिकेटच्या संग्रामातला एक रंजित खेळ आणि वळूया दुसऱ्या आवाजाकडे, परमेश दादाकडे. हे जरूर क्रिकेटमध्ये इम्पॉसिबल असं काहीच नाही आहे. तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागतील. अभी नाही तो कभी नाही. उंबरडे विभाग प्रीमियर लीगचं आयोजन वर्षातून एकदाच, मग 365 दिवस तुम्हाला वाट पाहावी लागेल या ट्रॉफी जिंकण्यासाठी आणि स्वप्न हे फक्त स्वप्नच राहतील. परंतु सध्या स्थितीत गोलंदाजांचा बोलबाला राहिला. पण मास्टर माइंड क्रिकेटर आपण निखिल मालीला का म्हणतोय, टॉस जिंकल्यानंतर संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यांनी राहुल बॅटिंग निवडली. कोण इतर खेळाडू असता किंवा कॅप्टन असता तर त्यांनी गोलंदाजी निवडली असती. 7 असरा संघाला गोलंदाजी करायची होती. नशीब मी तर म्हणेल की त्यांनी टॉस जिंकली नाही, अन्यथा टॉस फॅक्टर या ठिकाणी कारगर ठरला असता. कारण की अनेक वेळेला आम्ही असं म्हणत असतो की टॉस जिंकल्यानंतर संध्याकाळच्या सत्रात तुम्ही क्षेत्ररक्षण का निवडलं, तुम्हाला फलंदाजी करायला पाहिजे होती. परंतु या मॅच मध्ये आपण योग्य निर्णय पाहिला. टॉस जिंकल्यानंतर निखिल माली यांनी क्विकली डिसिजन घेतलं की आम्ही बॅटिंग करणार आहोत. 70 धावा स्कोर कार्डवर लगावल्या गेल्या. हाय स्कोरिंग मॅच, धावांचा अक्षरशः हा डोंगर आपण पाहतोय उभा झाला. बघता बघता 3 षटकांचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. धावसंख्या एकूण आपण पाहतो स्कोर कार्डवर 11 रन्स ऑन दी बोर्ड. पुन्हा एकदा मी आमच्या कॅमेरा ऑपरेटरला विनंती करतोय की एसटी रक्षकाच्या पाठीमागे एक छोटंसं झाड आहे, त्या झाडावर एक प्रेक्षक बसला. चला एकदा आपण अरेस्ट लाईव्हची क्वालिटी चेक करूया. आपण आपला कॅमेरा कितीपर्यंत दूर जातोय. राहुल, जरूर एक आमचा छोटा प्रेक्षक त्या ठिकाणी झाडावर बसला. यासाठी ते आलेल्या असतात. त्या करता प्रेक्षकाच्या सन्मानासाठी हा ठोकलाय षटकार. त्या लाडक्या प्रेक्षकाचं स्वागत खर तर या षटकाराने केलं. पहा कदाचित राहुल तो दुपारी जेवला देखील नसेल, कदाचित त्यांनी पाणी देखील नसेल पिले, परंतु तो त्या ठिकाणी मॅच पाहतो. पहा अशा प्रकारचे दर्दी प्रेक्षक आहेत. चांगला फटका या ठिकाणी, चेंडू हवेत ट्रॅव्हल झाला, विकेटची संभावना, विकेट मिळाली. आणखीन एक धक्का टीम 7 असरा वॉरियर्सला. आणखीन एक प्रेक्षक आम्हाला पंच सांगतात की तो बांधावर जो दूरवर बसलाय हनुमान नाईक, बरोबर आहे, त्याला देखील आम्ही कॅमेऱ्यामध्ये कैद करणार आहोत. चला आमच्या कॅमेरा ऑपरेटरला विनंती आहे, तो बांधावर दूर जो प्रेक्षक बसला त्याला एकदा कॅमेऱ्यामध्ये कैद करूया आपण. छोटा प्रेक्षक आहे, तो सामना लाईव्ह एन्जॉय करतो. मित्र थोडं जवळ आहे आणि त्यानंतर जर कॅमेरा आणखीन पुढे सरकवला तर झाडाखाली एक व्हाईट जर्सी मध्ये फॅन आहे, त्या ठिकाणी कॉलिंग सुरू आहे, त्याचा मोबाईल काहीतरी गप्पा मारत असेल. भूपेंद्र त्या ठिकाणी स्माइल दिले, हात देखील दाखवतोय. गुड जॉब. फटका चांगला आहे. पराभवाचं अंतर काहीसं कमी करणार असं आता मात्र बोलावं लागेल, कारण की धावसंख्या फक्त 17 आणि 17 नंतर हा एक चौकार आला. 21 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय.
चौथ्या षटकासाठी प्रतीक जरूर आला. फलंदाज राजूला आपण पाहतो ऑन स्ट्राईकला, लेफ्ट केलंय, सोडून दिला. वाईटचा इशारा. धावसंख्या 1 या धावसंख्येने पुढे सरकेल. 22 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. पण आजकाल मोबाईलचा वेळ फार आहे आणि क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं, क्रिकेटमध्ये फुटवर्क आणि तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क हे फार महत्वाचं आहे. आक्रमक फटकेबाजी या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यश मागच्या 2 चेंडूंवर आलाय, परंतु हा चेंडू फक्त सिंगल साठी पाहायला मिळाला. रन्स आली 1 सिंगल. फार चांगलं दृश्य या ठिकाणी आपण या मैदानावरती पाहतो. मैदान क्रमांक 1 वर स्पर्धा सुरू आहे आणि मैदान क्रमांक 2 वर प्रॅक्टिस सेशन सुरू आहे. सामन्यावर खरं तर पकड मजबूत केलाय. वाईटचा इशारा आलाय, पंचांचा इशारा आला. इट्स अ व्हाईट बॉल. एक एक्स्ट्रा चेंडू फेकावा लागेल. एक्स्ट्रा रन स्कोर कार्ड मध्ये ऍड केले गेले. 24 धावा धाव फलकावर या षटकातील चेंडू बाकी असतील. अद्याप 2 चेंडूंचा खेळ अद्याप बाकी आहे. आणखीन एक डॉट बॉल इक्वेशन पाहूया. आता 7 मध्ये करायचे आहेत. 7 चेंडू आणि 47 धावा. दिल्ली अभी तक बहुत दूर आहे, फार दूर. आता मात्र खरं तर हे टार्गेट वाटते ज्या अर्थी डोंगर तुम्ही पाहता आणि हे डोंगरासारखं लक्ष या ठिकाणी हे आता मात्र मोठं खूप झालंय. एका षटकाचा खेळ बाकी असेल. औपचारिकता बॅलन्स आहे. सामन्यामध्ये फार काही उरलं नाहीये. नक्कीच मात्र अंतर कमी करता येईल. राजूसाठी एक स्पेशल बक्षीस आहे तुषार भाऊकडनं. षटकार मारला तर तुला तो वैयक्तिक भेटून देईल. तर बघूया तुम्ही किती अंतर कापताय या षटकामध्ये. मॅक्झिमम रन तुम्हाला जमा करायचे आहेत. तुम्ही किती जमा करू शकता, एक तुमची स्वतःची परीक्षा राजू होईल. एका षटकाचा खेळ आता बाकी आहे. 47 करायचे आहेत. फार मोठं अंतर आता कापायचं आहे आणि हे इम्पॉसिबल आहे. 47 असं आता आपण म्हणू शकणार नाहीयेत की हे पॉसिबल आहे, कारण की 38 चेस झाल्यात, परंतु 38 पेक्षा खूप अधिक रन्स आहेत. 47 आणि ती चूक मित्र असं म्हणेल सुवांशू एंटरप्राइजेस करणार नाहीये. निखिल मालीच्या नेतृत्वात उतरलेला हा फ्रँचाइज टीमला आपण पाहतो. लोबो फुलटॉस पेरलेक पंचांना थोडीशी मशक्कत करावी लागली, परंतु आमचे जिम ट्रेनर आहेत हनुमानजी नाईक. अनेक भूमिकांमध्ये आम्ही त्यांना पाहिले, कधी डान्सर, कधी जिम ट्रेनर, कधी पंच, कधी उत्कृष्ट समालोचक ते राहिलेत. राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांच्या नावाचा दबदबा आहे आणि काल ते नाईटला होते विंदने प्रीमियर लीग मध्ये. आज डे फॉर्मॅट मध्ये त्यांना आपण पाहतोय. चांगले समाजसेवक म्हणून पण त्यांचं मी नाव ऐकलं गेलंय. हनुमान नाईक चांगलं कार्य करतात. दरम्यान विकेटचं पतन ते जरूर या ठिकाणी कॅच जरूर पकडले गेले, परंतु पहा निखिल कुठपर्यंत पोहोचला होता चेल पकडण्यासाठी. तेच मी मगाशी म्हटलं की मी त्याला विचारलं तू अग्रेसिव्ह का असतोस, तर तो म्हणतो मी 100% जर मी देतो तर माझ्यासोबत खेळणाऱ्याने प्रत्येकाने तेवढाच स्पिरिटने खेळलं पाहिजे. हाच स्पिरिट आहे त्याचा. जरूर स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवणं गरजेचं. बा त्यांच्या टीम मध्ये तुमची निवड झाल्या, मग तुम्ही छोटीशी चूक देखील करू शकणार नाही आहात. ज्या अर्थी निखिल मालीचं योगदान क्रिकेटसाठी भरपूर राहिलंय. ह्या विभागातील आयकॉन खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे आणि त्याला चुकी मान्य नाहीच आहे. त्याचे भरपूर सामने आम्ही बघितले, प्रत्येक सामन्यामध्ये चुकीला त्याचं उत्तर असणारच आहे. नक्कीच दगडी चाल चित्रपटातील एक फेमस डायलॉग, चुकीला माफी नाहीये. औपचारिकता बॅलन्स आहे, फार काही उरलं नाहीये. 7 असरा वॉरियर्स टीमला विजयाच्या उंबरठ्यावर विजयाचा सुगंध आता आलाय. सुयांशू एंटरप्राइजेस या फ्रँचाइज टीमला फार काही उरलं नाहीये. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज सतीशला आपण पाहतोय. फटका चांगला आहे, कॅचची संभावना, विकेटची संभावना, परंतु लेझी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कॅच ड्रॉप झाल्या. पण तुमच्या गोलंदाजासाठी विकेट्स फार महत्वाच्या आहेत. शेवटी राहुल या विकेट्स तुम्हाला 5 पॉइंट्स देणार आहेत. सो बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मालिकावीर साठी देखील हे पॉइंट्स महत्वाचे आहेत. पण सामना जरी तुम्ही जिंकला असाल किंवा सामना जरी तुमच्या मुठीत असेल तर देखील तुम्हाला विकेट्स घ्यावे लागतील. उद्या ठीक 9 वाजता रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन मध्ये आमचे ऋषी कडू या टीमचा हिस्सा आहेत. संत तुकाराम धोंडपाडा या टीम कडून ते खेळणार आहेत.
एक मॅच एक्स्ट्रा अर्थातच फायनलचा सामना आहे त्यासाठी 9 वाजता आपण रिपोर्टिंग करा. रिद्धी सिद्धी कंस्ट्रक्शन आणि संत तुकाराम धोंडपाडा आणि नेक्स्ट मॅच ब्रदर्स 11 उंबर्डे च्या विरोधात निशांत रायडर्स उंबर्डे. सामना संपलाय आणि या ठिकाणी आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया टीम सुवांशी एंटरप्राइजेसला. हार्ड लक टीम 7 असरा वॉरियर्स. तर मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय उजेर मुजावर ज्यांनी